तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रूपांतरित करण्यात आला आहे। नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात मांडलेल्या विधेयकाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली आहे। मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या संमतीने 15 ऑक्टोबर 2024 अध्यादेशही काढण्यात आला होता। या अध्यादेशाचे अधिनियमात रूपांतर करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विधान परिषद आणि विधानसभेमध्ये याबाबतचे विधेयक सादर केलं। या विधेयकाला दोन्हीही सभागृहात मान्यता मिळाल्याने तुकडाबंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे। या निर्णयाचा मोठा दिलासा राज्यातील नागरिकांना मिळणार असून याबाबत महसूल विभागाने माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या नेमलेल्या समितीच्या शिफारसीही यासाठी विचारात घेण्यात आल्या आहेत। सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या 1 गुंठा 2 गुंठे 3 गुंठे अशा क्षेत्रांचे तुकडे नियमानुकूल होण्यास या निर्णयामुळे मोठी मदत होईल असा विश्वास विखे यांनी व्यक्त केलाय। तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेऊन राज्यपालांच्या मान्यतेने 15 ऑक्टोबर 2024 अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आलेला होता। या अध्यादेशाचे आज विधिमंडळाच्या मान्यतेने अधिनियमात रूपांतर झालेले आहे।